नाशिकच्या कश्यपी धरणात पिंपरणीतील दाम्पत्यासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू। धाडसी महिलेच्या प्रसंगावधानामुळे 2 वर्षीय चिमुकलीचा जीव वाचला। पिंपरणे गावावर शोककळा। हर्सुल मार्गावरील कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दाम्पत्यासह 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली। या घटनेमुळे पिंपरणे गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावातील नागरिकांनी दुकाने बंद ठेवत ठोंबरे कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदवला। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरणे येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या नाशिक येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले सचिन कैलास ठोंबरे वय 32, त्यांची गर्भवती पत्नी रोहिणी ठोंबरे तसेच शेजारी राहणारे केतन अनिल पवार वय 16 व कौशल्य अनिल पवार वय 14 हे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कश्यपी धरण परिसरात गेले होते। यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडाले। दरम्यान संगीता घाडगे या महिलेला धरणाजवळ एक 2 वर्षीय लहान मुलगी मम्मी पप्पा म्हणत रडताना दिसली। बालिका पाण्याकडे बोट दाखवत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ त्या चिमुकलीला सुरक्षित स्थळी आणले। जवळच पडलेल्या चपला व इतर वस्तूंवरून काही जण पाण्यात बुडाल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ परिसरातील नागरिकांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता धरणात उड्या घेत शोधकार्य सुरू केलं। काही वेळानंतर चौघांनाही बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। बाळू खाडे, विलास बेंडकुळे, सचिन फुंदे, दिलीप खाडे, अजय खाडे व मोहन दिवे या तरुणांनी जीवाची बाजी लावत कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हातात निराशाच आली। सचिन ठोंबरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असून गेल्या 2 वर्षापासून नाशिकमधील म्हसरूळ मखमलाबाद नाका परिसरात वास्तव्यास होते। सुट्टीच्या दिवशी आनंदासाठी बाहेर पडलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी माहिती देत पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले। दरम्यान या दुर्दैवी घटनेने पिंपरणे गाव हादरून गेले असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे।